जनतेच्या समस्येच्या बाबतीत अभिवादन करतो आणि मंचकावरच्या सर्व मान्यवरांना त्यावेळी जसे जसे लोक जायला लागले हळूहळू पुढच्या रिकाम्या जायला लागल्या तर मला एक किस्सा आठवला. असं एका सभेच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि कवी संमेलनाचा कार्यक्रम होता. अनंतुक एक पाहुणा स्टेजवरती आला आणि दुसऱ्यांच्या कोपऱ्यातून तिकडला बोलताय तसं एखाद्याचं नाव सुचवलं. नाव सुचवल्यानंतर कविता बोलायला हा गडी उभा राहिला. 10 मिनिटं झाली याची कविता संपेना, 20 मिनिटं झाली कविता संपेना, अर्धा तास झाला कविता संपेना. समोर बसलेल्यांमध्ये टुबुल सुरू झाली आणि स्टेजवरती बसलेल्यांमध्ये टुबुल सुरू झाली. तर करायचं काय? तर मागे एक म्हातारा बसला होता. म्हातारा हा पाली शब्द आहे. महाते याच्यापासून म्हातारा शब्द आहे. तर म्हातारा हा तिथून कुठला त्याला अस्वस्थता होती पण बोलायला कोण तयार नाही. मग हा म्हातारा डायरेक्ट स्टेज जवळ आला आणि म्हाताऱ्याकडे होता छोटा समजतो नाही. आणि तो लागला एर भरा घालायला. एर भरा घालायला लागल्याबरोबर त्या कवीला बघितलं. कवीला सरपंच साहेब गरजून घाम फुटला. आता घाम फुटला आणि आपली कविता आटोपती घेतली. तोपर्यंत त्याची कविता जमली नसते. कविता आटोपती घेतली आणि थांबल्याबरोबर त्याने स्टेजवर खाली उडी मारली. त्या म्हाताऱ्याचे पाय धरले. म्हाताऱ्याचे पाय धरले आणि म्हातारा म्हणाला काय बाबा माझं काही चुकलं, माझं काही चुकलं. आता म्हातारा बाबा आपल्या गाजीराव तांबेसारखा होता. तू म्हणाला की तुमचं काही चुकलं नाही, तुम्ही आमचे पाहुणे आहे, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. तुम्ही आमचे पाहुणे आहे, मी तुम्हाला काही बोलणार नाही. मी त्याला शोधतोय ज्याने तुम्हाला इथे आणलाय. मी आधी सांगून ठेवतोय मला विजय तांबेने आणलेला तुम्हाला शोधायची गरज नाही. पण इतका वेळ मी घेणार पण नाही. इथे बसलेले सगळे मान्यवर जे विविध समाजाचे आहेत. मला आनंद वाटला. इथे आपले ताई बसलेले आहेत, मागे मुस्लिम समाजाची व्यक्ती बसलेले आहेत, सरपंच इथे बसलेले आहेत आणि ते बिहार झाले. आता प्रश्न असा आहे की इथे ज्या महापुरुषांचे तुम्ही फोटो लावलेत ना ते सगळे महापुरुष हे वेगवेगळ्या समाजाचे आहेत. आणि मग सरांचा धागा पकडून मी सांगू इच्छितोय की 1907 साली महाराष्ट्रातलं पहिलं पूर्ण मॅट्रिक पास झालं आणि रत्नागिरीच्या कुणबी समाजाचा पहिला शिक्षक केवळ गुरुजी यांनी एक सत्काराचा कार्यक्रम घेतला. तर आता सत्कार होणार आहेत विद्यार्थ्यांचे किंवा झाले असतील. एक सत्काराचा कार्यक्रम घेतला आणि त्या सत्काराचा अध्यक्ष कोण तर गोहागरचे भंडारी समाजाचे राव बहादूर सिगे होते. महाराष्ट्र पूर्ण मॅट्रिक पास झाले आणि सत्कार कोण घडून आणतंय ओबी समाजाचे 2 नेते. एक आहे भंडारी समाजाचे सिके बोले गोहागरच्या मूळच्या आर्याचे, नंतर ते पालशेत मध्ये झाले. पालशेत म्हणजे आपली माधुरी विचित्र जातं तिथला. आणि केवळ गुरुजी रत्नागिरीचे कोणती समाजाचे शिक्षक त्यांचा उल्लेख सरांनी केला. त्या चर्नी रोडच्या बागेत त्यांना भेटले. त्यांनी सत्कार घडून आणला आणि सत्काराला पुस्तक काय भेट दिलं. त्यांनी तुकारामाचं चरित्र लिहिलं होतं, त्यांनी शिवाजीचं चरित्र लिहिलं होतं आणि बऱ्याच लोकांचं चरित्र लिहिलं होतं. पण शिक्षकाला कळतं की नेमकं कुणाला काय दिलं की काय होतं. त्यांनी शिवाजीचं चरित्र नाही भेट दिलं त्या लहानग्या भिवाला. त्यांनी तुकारामाचं चरित्र नाही भेट दिलं त्या लहानग्या भिवाला. 1907 साली वयाच्या 14व्या वर्षी केवळ गुरुजींनी कुठलं पुस्तक भेट दिलं तर ते बुद्धाचं चरित्र भेट दिलं. आणि ते बुद्धाचं चरित्र मिळाल्यानंतर त्या भिवाने रात्रभर ते पुस्तक वाचून काढलं. भिवा काय बोलला की आज उपलब्ध नाही लिखित स्वरूपात, पण हे पुस्तक रात्रभर वाचून काढलं आणि दुसऱ्या दिवशी बापाला प्रश्न विचारला. रामदेव बाबा काय प्रश्न विचारला की बाबा तुम्ही आतापर्यंत आम्हाला राम सांगितला, आतापर्यंत तुम्ही कृष्ण सांगितला, पण मला बुद्ध काय सांगितलं. बापाला प्रश्न विचारला, बापाकडे उत्तर नव्हतं. बाप काय उत्तर देऊ शकला नाही. मग किस्सा सांगतो तुम्हाला की परवा रामनवमी झाली. रामनवमीची प्रचंड मोठी मिरवणूक आहे. आता तुम्हाला माहिती आहे इलेक्शनचा माहोल आहे, कारण त्या माहोल मध्ये आणखी चेतना भरलेली असते राजकीय प्रेरणा. आणि म्हणून मोठी मिरवणूक. तितक्यात मला एक माझे मित्र सहकारी खांबेकरांचा फोन आला. तर 5 मिनिटात येतो, बाकी या
मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता 5 मिनिटात येणारा माणूस, मी पटकन खाली आलो बिल्डिंगच्या, 5 मिनिटात येणारा माणूस अर्धा तास झाला तरी आला नाही. मी पुन्हा त्याला फोन केला, तेव्हा खांबे साहेब तुम्ही आला नाही. तो म्हणाला काय एवढी मोठी मिरवणूक. तेव्हा माझी गाडी मी बाजूला लावली, ती सगळी मिरवणूक जाऊ दिली आणि मग आता मी तुमच्याकडे आता 5 मिनिटात येतो. बरोबर या बाबा मी खाली उभा आहे. पण तेवढ्या वेळात ती मिरवणूक आमच्या आंबेडकर रोडवरनं जात होती, ठाण्याला राहतो, आंबेडकर रोडवरनं जात होती. तर तिथल्या काही आपली मंडळी मित्र होते, त्याला मी थांबून विचारलं की ठीक आहे बाबा, रामनवमीची मिरवणूक आहे, मला एवढंच सांगा की कितवी रामनवमी आहे, रामनवमी कितवी आहे. त्याचं उत्तर तिथल्या त्या लोकांना देता आलं नाही. हा प्रश्न जेव्हा भिवाने बाबासाहेबांनी आपल्या वडिलांना विचारला, रामजी बाबाकडे उत्तर नव्हतं. आणि मग त्यावेळेस क्रांती त्यांची पेटली आणि त्यावेळेस ते म्हणाले की बुद्ध आता माझा मला शोधावा लागेल. आणि म्हणून सर त्यावेळेस अमेरिकेत बाबासाहेब गेले आणि ते तिथे आदर्शासारखं जे वाचत होते ना, ते सगळं बुद्ध साहित्य वाचत होते. म्हणजे अमेरिकेत असेल आणि मग इंग्लंडमध्ये असेल. मग बुद्ध का महत्वाचा आहे, तर तेही मी तुम्हाला सांगतोय की बुद्ध हा भारताचा पहिला नागरिक आहे. त्याचं काम म्हणते तुम्हाला, इथे प्रथम नागरिक बसलेले आहे तुमच्या गावचे. पण पहिला नागरिक का, तर आपला जो काही लिखित इतिहास भेटतो ना, तो इतिहासाची पहिली नोंद जी युरोपियन लोकांनी मान्य केलेली आहे, जागतिक इतिहासाने मान्य केलेली आहे, ती आहे अलेक्झांडरचे भारतात प्रवेश. ती आहे इसवी सन पूर्व 326. आणि ती सापडल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सापडला तो अशोक. कारण तो कुणाच्या समकालीन होता. बघा आपल्याकडे काय म्हण आहे, जो जितावई सिकंदर. पण मला अभिमानाने सांगावं वाटतं की सिकंदर भारतात आला, पण तो आमची सिंधू नदी ओलांडू शकला नाही. कारण त्याच्या समोर कुणाचं सैन्य उभं होतं, अशोकाच्या आजोबाचं चंद्रगुप्त मौर्य. तो तिथे उभा होता सैन्य घेऊन, त्या सैन्याला घाबरला आणि तो पळाला. म्हणून आता म्हण काय पडली पाहिजे, अरे जो भागाहो सिकंदर आहे, जो जितावई सिकंदर नाही. कुणाला घाबरला, चंद्रगुप्त मौर्याला. चंद्रगुप्त कोण होता, धनगर. अशोक कोण होता, धनगर. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो की सर आणि मी येताना आम्ही खोपोली मार्गे आलो आणि पाली लागलो. सरपंच साहेब, आज आपण मराठीत बोलतोय, समोरची लोक मराठीत ऐकताय, आपण सगळे मराठी बोलतोय. अरे पण मराठी भाषा आली कधी, 13व्या शतकात. मी माझ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट विचारतो की भारतात संस्कृत नावाचं गाव दाखवा, मी तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस देतो. महाराष्ट्रामध्ये मराठी नावाचं गाव दाखवा, आज गुगलने लगेच सर्च करता येईल तुम्हाला. महाराष्ट्रात मराठी नावाचं गाव नाही आहे. पण भारतातल्या प्रत्येक राज्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि कोकणातल्या प्रत्येक तालुक्यात पाली नावाची गाव आहे. आमच्या सगळ्या पूर्वजांची कुठली भाषा होती, ती पाली भाषा होती. आणि पाली 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 सर्वत्र काय आहे, तुमच्या खेडमध्ये पाली आहे, खोपोलीच्या जवळ पाली आहे, चिपळूणमध्ये खानात पाली आहे, वाघरमध्ये मराळ पाली आहे, रत्नागिरीमध्ये पाली आहे, गणपतीपुळ्याची पाली, साताराला खंडोबाची पाली आहे. मान्य करा, खंडोबा पाली भाषा बोलत होता. ही पाली भाषा कुणाची भाषा आहे, तर धनगरांना उत्तर भारतात पाल म्हणतात. पाल, धनगर म्हणजे कोण, पाल, मेंढपाळ. त्या पाल लोकांची भाषा ही पाली. आणि भारताची पहिली राजभाषा कुठली. आपल्याला अंधारातून प्रकाशात जायचं आहे, तर पुन्हा आपले मोबाईल चालू करा, मोबाईल लाईट चालू करा. ठीक आहे, आम्हाला बोलायची सवय असेल प्राध्यापकांना. तर आपण आता थोडक्यात मी आटोपत घेतो, जेव्हा लाईट येईल तेव्हा आपण बोलू की आता ह्या महापुरुषांचे जे फोटो लावलेले आहेत, तर कशाला पाहिजे बुद्धविहार, या प्रश्नाला मी सुरुवात केली होती. आणि ते तुम्हाला मी सांगू इच्छितोय की भारतात जो अशोकाचा भारत आपण बघतो, आणि आपण शाळेमध्ये एक गाणं ऐकलेलं आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. ते गाणं कुठलं, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. तर हा भारत कधी होता, तर तो मौर्य काळामध्ये होता. सोन्याची चिडिया म्हणजे सोन्याचा धूर निघत होता, म्हणजे सोन्याला आग लावत नव्हते, तर इथली लोक सोन्यासारखं पीक काढत होते, अन्नधान्याने समृद्ध होता, संपन्न होता आणि जगाशी व्यापार करत होता. म्हणून तांबे साहेब, मला नेहमी आश्चर्य वाटतं, मी सरांशी बोलत होतो की आज आमच्या मंडणगडमध्ये
विशेष करून दापोलीमध्ये बौद्ध समाजाच्या लोकांचे आडनाव मर्चंडे. मर्चंडे म्हणजे व्यापारी. ही मर्चंडे आडनाव आली कुठून? तर आमचे सगळे लोक अशोकाच्या काळामध्ये व्यापारी होते आणि याच व्यापाऱ्यांनी भारतामध्ये लेण्या खोदल्या. आणि म्हणून तुमच्या आजूबाजूला असलेल्या लेण्या, जसे खेडमध्ये लेणी आहे तसंच पुढे चिपळूणमध्ये लेणी आहे. आणि हा लेण्यांचा पट्टा आहे. त्या लेण्यांच्या पट्ट्यातले शिलालेख तुम्ही वाचा. त्या शिलालेखांमध्ये कुणब्यांनी बुद्ध मूर्ती बनवण्यासाठी दान दिलेलं आहे. भंडाऱ्यांनी बुद्धाच्या मूर्ती बनवण्यासाठी दान दिलेलं आहे. मराठ्यांनी बुद्धाची मूर्ती बनवायला दान दिलेलं आहे. पूर्वाश्रमीच्या महारांनी पण बुद्ध मूर्ती बनवायला दान दिलेलं आहे. हे सगळे कोण लोक होते? तर हे सगळे व्यापारी आणि सदन लोक होते. मग हे सदनता कुठून आली होती? तर ती सदनता आली होती आमच्या विद्यापीठातून. आणि म्हणून भारतामध्ये मागे मोदी फर्ग्युसन कॉलेजला गेले होते आणि तिथे जाऊन भाषण केलं आणि सांगितलं की आमचा तो देश आहे की ज्या देशाने तक्षशिला आणि नालंदा नावाची विद्यापीठ निर्माण केली. आम्ही तो प्रश्न त्याला विचारतो की मोदीजी, तुम्ही हे सांगितलं की तक्षशिला आणि नालंदा भारतात विद्यापीठ होती, पण तुम्ही हे सांगत नाही की ही विद्यापीठ निर्माण कोणी केली होती? जे इथे स्टेजवरती बसलेले आहेत ना, त्यांच्या पूर्वजांनी ती विद्यापीठ निर्माण केली होती. आणि भारतात 1-2 नाही तर 30 पेक्षा जास्त विद्यापीठ होती. आणि आता नव्यानं जो पुरावा सापडलेला आहे, येशू ख्रिस्त हा तक्षशिला विद्यापीठात शिकायला आला होता. आणि तिबेटमध्ये जे ग्रंथ आता सापडलेले आहेत त्या ग्रंथांमध्ये नोंदी आहे की येशू ख्रिस्ताचा हस्ताक्षर, त्याची सही. आणि येशू ख्रिस्त हा 4थ्या धम्मसंगीतीला काश्मीरमध्ये उपस्थित होता. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा ज्या 10 कमांडमेंट आहेत त्याच्यावरती 10 पारामिताचा प्रभाव आहे. बायबलवरती आपल्याला त्रिपिटकाचा प्रभाव दिसतो. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की कुराणामध्ये बुद्धाचा 2 वेळा उल्लेख आलेला आहे. कुराणामध्ये हे मुल्ला मौलवींनी मान्य केलेलं आहे आणि त्याचा रेफरन्स आपल्याला आज उपलब्ध आहे. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या पुस्तकामध्ये डॉक्टर आहा चाळुक्यने असं म्हटलंय की कुराणामध्ये बुद्धाचा 2 वेळा उल्लेख केलाय मोहम्मद पैगंबरांनी. आणि त्यांनी म्हटलंय जुली क्लिप. जुली म्हणजे राजा आणि क्लिप म्हणजे कपिलेचा राजा. पुन्हा आपण प्रकाशाकडे आलो. क्लिप, जुली क्लिप, जुली म्हणजे राजा आणि क्लिप म्हणजे कपिलेचा राजा. आणि असा 2दा बुद्धाचा उल्लेख आलेला आहे पुराणात. आणि मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं की माझ्या आधीचा प्रेषित. आणि म्हणून आज आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय की भारतामध्ये बौद्ध धम्म होता. आणि 1-2 वर्ष नाही तर 1700 वर्ष 12व्या शतकापर्यंत या देशातला ब्राह्मण, या देशातला कुणबी, या देशातला मराठा, या देशातला कुणीबी म्हणजे सर्व लोक हे बौद्ध धर्मीय होते. आणि आपल्याला ह्याचे दाखले आज लेण्यांच्या शिलालेखांमध्ये मिळतात. तुमच्या आजूबाजूला लेण्या आहेत, तर लेण्यांमध्ये गेला हे संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून बुद्धाचा विचार अशोकाने पुढे नेला. अशोकाचा विचार आपल्याला तुकारामाच्या गाथेमध्ये दिसतो. आज तुकारामाची गाथा आणि बुद्धाचं धम्मपद, धम्मपदाच्या गाथा. गाथा हा पाली शब्द आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की विठोबाच्या शरीरी, पांडुरंगाच्या शरीरी बुद्ध प्रकटाला. आणि म्हणून सगळं वारकरी संप्रदाय हा आपल्याला पांडुरंगीचा पांडुरंग हा बुद्ध आहे हे सांगतो. मग ते नामदेव असतील, तुकाराम महाराज असेल, तुकारामाची ब्राह्मण शिष्या बहिणाबाई असेल, यांनी सगळ्यांनी पंढरीचा पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून हा बुद्ध आहे. आणि म्हणून हा एकमेव देव आहे की ज्याच्या हातात कुठलंही शस्त्र नाही. आणि म्हणून 28 युगे विटेवरी उभा करकटे वरी घेऊन या. म्हणजे बुद्धाच्या आधी जे बुद्ध वंशामध्ये सांगितलं 28 बुद्ध झाले. बुद्ध हा 28वा बुद्ध आहे. आणि म्हणून हा पांडुरंग आहे आणि ती भगवी पताका आहे, ते बुद्धाचं जीवन आहे, त्यागाचं प्रतीक आहे. आणि म्हणून आपल्याला वारकरी संप्रदायाचा नव्यानं आता अभ्यास करण्याची गरज आहे. आणि त्यानंतर आपल्याला तुकारामाचा सर्वोत्तम शिष्य असलेला शिवाजी महाराज. मी शिवाजी महाराजांबद्दल मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितोय की असं की ज्यावेळेस आग्र्यावरनं सुटका झाली, परवा लोकसत्तेत तो लेख आला होता. आणि आम्ही आतापर्यंत सांगत होतो तेव्हा लोक मानायला तयार नव्हते. पण लोकसत्तेत जेव्हा लेख आला अशीची, तेव्हा त्या लेखांमध्ये तो मॅप आलेला आहे. कुठला? शिवाजी महाराज आग्र्यावरनं सुटका झाल्यानंतर मथुरेला संभाजी महाराजांना ज्या मठामध्ये ठेवलं, तो मठ नेमका कुठला होता तो आज आपण समजून घ्यायची आवश्यकता आहे. कारण
आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वराने 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून त्याचं किती कौतुक होतं. पण आमच्या संभाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या 14 वर्षी त्या मथुरेच्या मठामध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. हा बुद्धभूषण हा धर्माचा ग्रंथ नाही, हा धार्मिक ग्रंथ नाही, तो राजनीतीवरचा ग्रंथ आहे. पण या राजनीतीमध्ये आदर्श राजा कसा असावा याची जी 12 लक्षणं दिलेली आहेत त्या 12 लक्षणामध्ये बुद्धाचं पंचशील आहे. हे पंचशील त्याला कुणी शिकवलं तर त्या मथुरेच्या मठामध्ये त्याला पंचशील शिकवलं गेलं. आणि तिथून शिवाजी महाराज कुठे गेले तर तिथून शिवाजी महाराजांचा जो नकाशा आहे तर शिवाजी महाराज वाया बुद्धगया होते. वाया बुद्धगया महाराष्ट्रात आले आणि आम्हाला शाळेत शिकवलं की शिवाजी महाराज हे साधूच्या वेशात आले. जर साधू आठवायचा असेल तर तुम्ही बाबा रामदेवला आठवा. पोटातमध्ये घेतो, बाहेर काढतो, मध्ये मध्ये डोळे मारतो. आणि जो स्वतःचा डोळे दुरुस्त करू शकत नाही, आता सुप्रीम कोर्टाने केवढी मोठी छापरा केली, तो डोळा दुरुस्त करू शकत नाही स्वतःचा, तो दुसऱ्याला दुरुस्त करायचा विडा उचलला त्याने. पण साधू आठवायचा असेल तर हिंदू साधू दाढीवाला असतो आणि शिवाजी महाराजांना ऑलरेडी दाढी होती. मग दाढीवाला माणूस शिवाजी महाराज पकडला जाऊन सहज शक्य होतं. पण शिवाजी महाराज वाया बुद्धगया आले होते आणि ते साधूच्या वेशात होते. तर ते नेमके कुठल्या साधूच्या वेशात होते हा प्रश्न आपण इतिहासाला विचारला पाहिजे, हो की नाही साहेब? आणि मग विचारलं पाहिजे साधू 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 समजवाला विचारा का समजलं का तुम्हाला? अरे मुंडन केलेलं आहे, काही विषयी काढलेली आहे आणि भगवी वस्तू घेतलेला आहे. तर कुठल्या साधूच्या वेशात आले असते? आमच्या जिजामातेने ओळखलं की हा माझा शिवबा आहे. तो घाव कृष्णा भास्कर कुलकर्णीने घातला होता, एकमेव घाव शिवाजीवरती कुणी घातला, एका ब्राह्मणाने घातला. त्या घावावरनं ओळखला की हा माझा शिवबा आहे. आणि मग शिवाजी महाराज आले. मी तुम्हाला हे अभिमानाने सांगतो की शिवाजी महाराजांच्या 90% गळलेल्या बुद्धाच्या लेण्या आहेत. ज्या शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तिथे 6 महिने वर्षाचं त्यांचं बालपण गेलं, त्या शिवनेरी बुद्धाच्या लेण्या त्यांचं बागंड त्या बुद्ध लेण्यात गेलं. काय जिजामातेने हा प्रश्न विचारला नसेल, हा ध्यानस्थ बसलेला व्यक्ती कोण आहे, आणि जिजामातेने सांगितलं असेल की हा बुद्ध आहे म्हणून. आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराज आणि बुद्धाचं नातं काय हे समजलं पाहिजे. आणि मग आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले. मी जाणीवपूर्वक आपल्याला सांगू इच्छितोय. पहिला राज्याभिषेक झाला 6 मे 1674 ला. तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गागा भट्ट जो युपी वरनं आला होता, त्या गागा भट्टाने राज्याभिषेक केला आणि काशीत गेला. आपल्याला मराठी भाषेत काशीला गेला. किंवा तिथल्या ब्राह्मणाने त्याला वाईट टाकला आणि सांगितलं की शूद्राचा राज्याभिषेक का केला. चोपट नोटीस. बरं झालं त्याने आत्मचरित्र लिहिलं आणि आत्मचरित्र ते लिहून ठेवलं गागा भट्टीमध्ये. त्याने लिहिलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी मी पुराणोक्त मंत्र म्हणते. आणि दुसरं त्याने कारण दिलं की मला पैशाची नितांत आवश्यकता होती. मी शिवाजी महाराजांनी मला एवढी संपत्ती दिली की ती रायगडावरून खाली आणताना माझ्या नाकी न आले. आणि तिसरं जे लिहिलेलं आहे त्यात सांगण्याची मला इच्छा नाही आहे, कारण ते अतिशय प्रक्षोभक आहे. मी ते जाणीवपूर्वक इथे बोलण्याचं टाळतोय कारण आता निवडणुकीचा कालखंड आहे. मी याच्या पुढे जातो. आणि शिवाजी महाराजांना जेव्हा हे कळलं की गागा भट्टाने तिथल्या ब्राह्मण वृद्धांना सांगितलं की मी खोटा राज्याभिषेक केला आहे, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 110 दिवसांनी पुन्हा दुसरा राज्याभिषेक केला. हे सगळ्यांना जाऊन सांगा. तो दुसरा राज्याभिषेक झाला तो 24 सप्टेंबर 1674 ला. तो राज्याभिषेक करणारा होता निश्चलपुरी नावाचा जास्त भिक्षू. आणि त्या भिक्षूने जो राज्याभिषेक केला तो शिवाजी महाराजांचा महायानी बौद्ध पद्धतीने झालेला राज्याभिषेक आहे. मला असं वाटतं की तुमच्या टाळ्या पण कमी पडतात, तुम्हाला पडत नाही. तुम लोग को भी होश आ जाए और ताली ऐसे बजाओ कि वक्ता को भी होश आ जाए. फक्त एवढी काळजी घ्या की तुमचा स्वतः. मी आता पुढे सरकतो यासाठी की आपण शिवाजी महाराजांपर्यंत आलो. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आज मला नेहमी असं वाटतं की जे शिवजयंती करतात ती संयुक्ती जयंती करत नाही. आपणच आहोत की आपण संयुक्ती जयंती करतो. आणि म्हणून येणार का जे शिवजयंती करतात त्यांनाही सांगतोय आणि संयुक्ती जयंती करतात त्यांनाही सांगतोय की आता 14 मे येते.
14 काय आहे? बुद्धभूषणकार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. जे जय भवानी जय शिवाजी म्हणतात ते पण करत नाही. तर आता ती जयंती करण्याची जबाबदारी आपल्यावरती खांद्यावर आलेली आहे. कारण बाबासाहेबांनी दादांनी पहिली प्रेस काढली. त्या प्रेसचं नाव काय ठेवलं? बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस. ही संभाजी महाराजांना केलेलं अभिवादन आहे. हे संभाजी महाराजांना केलेलं अभिवादन आहे बाबासाहेबांनी. आणि अमेरिकेत बाबासाहेबांनी पहिला ग्रंथ लिहा घेतला, त्याचं नाव आहे संभाजी महाराजांच्या काळातील सामाजिक परिस्थितीचं. एक हँडमॉडेल लिहून ठेवलं, पण तो रिजनल होईल म्हणून तो बाजूला ठेवला आणि काठी मीडिया लिहिला. पण पहिला ग्रंथ कुठला लिहायला घेतला? संभाजी महाराज. का संभाजी महाराज बाबासाहेबांना आवडत होते? तर संभाजी महाराजांनीच शिवाजी महाराजांना महायानी बौद्ध धर्माकडे वळवलं. आणि म्हणून जे कोणी जय भवानी जय शिवाजी म्हणतात त्यांना प्रश्न विचारा, अरे कोण होती भवानी आणि कोण होते शिवाजी? मी नायगावच्या बिर्डी साहेब वाटलं, बायकांचं भांडण झाली मेळावर, सार्वजनिक मेळावर, मी झिंजा पकडून म्हणायचे हे भवानी, ओके नाही? आणि पोरगी म्हणतात असेल तर काय म्हणतात? तुम्ही बोलत ना, मी नाही बोलतो. आता मला सांगा, शिला देवी म्हणून पुसतात, तिला शिवी म्हणून कशी काय वापरली जाते? मुलगी भटकते तर भटक भवानी आणि भांडणात भवानी. मग आम्ही हा विचारला पाहिजे की कोण होती भवानी? मला सांगायला अभिमान वाटतो की आता कृषी प्रधान देश आहे. मातृ साहेबांनी पण हा विषय मांडला, सरांनी पण विषय मांडला. भवानी कोण होती? आपल्याला माहिती असेल की इतिहासातली जी पहिली राणी आहे सिंधू संस्कृतीतली, तिचं नाव आहे निवृत्ती. आणि बाबासाहेबांची सगळी पत्र काढा 35-40ची, त्या पत्रात काय लिहिलेलं आहे? जय भवानी. आणि शिवाजी महाराजांचा नारा काय होता? जय भवानी. बघा, बाबासाहेब जय भवानी म्हणतात आणि शिवाजी महाराजही जय भवानी म्हणतात. ती भवानी नेमकी आहे कोण? आम्ही आता शोध घेतला पाहिजे ना. आणि मग शोध घेतल्यावर आपल्याला कळतं की ती आमची मूळची संस्कृती सिंधू संस्कृती. त्या सिंधू संस्कृतीची पहिली नायिका निवृत्ती. त्या निवृत्तीची मुलगी, तिला बंगालमध्ये दुर्गा म्हणून पूजली जाते आणि तिला महाराष्ट्रात भवानी म्हणून पूजली जाते. आणि म्हणून तिच्या सरदार असलेल्या सगळ्या नायिका गावागावात आज कुलदैवत म्हणून पूजल्या जातात. या 3-3,500 वर्षापूर्वी आर्य ब्राह्मणांच्या आक्रमणापासून आमचं संरक्षण केलं म्हणून त्यांच्या नावाने आज जत्रा भरतात. त्यांचं दैवतीकरण केलं गेलं, पण त्या जिवंत होत्या. त्यांनी इथल्या बहुजन समाजाचं रक्षण केलं. आज आपण जिवंत आहोत तर त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण आपल्या समाजाचं रक्षण करण्याची गरज आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे आदर्श भवानी, बाबासाहेबांची आदर्श भवानी कुठली देवी नव्हती तर ती राज्यकर्ती होती. म्हणून दोघेही आपल्याला सांगतात की तुम्ही राज्यकर्ते बना. शिवाजी महाराज कुठली प्रेरणा देतात? राज्यकर्ते बना. बाबासाहेब कुठली प्रेरणा देतात? राज्यकर्ते बना. आणि म्हणून मग मी मूळ विषयाकडे येतोय की तुम्हाला पुन्हा या देशाला महासत्ता बनवायची असेल तर फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांकडे तुम्हाला वळावं लागेल. आणि फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार काय आहे? तो विचार आमच्या रत्नागिरी जिल्ह्याने हातावरती केला. तो कुठला विचार होता? सरांनी उल्लेख केला स्मॉल होल्डिंग इंडिया आणि देअर रेमेडीज. 1918 हे लिहिलेलं पुस्तक, आता एक मिनिट त्यावर घेतो. हे पुस्तक जे लिहिलेलं आहे त्या पुस्तकात बाबासाहेब 1918 म्हणतात की हे उपाय लवकर केले नाही तर शेतकरी आत्महत्या करतील. कधी म्हटलं बाबासाहेबांनी? 1918. आज किती वर्ष झाली? 108 वर्ष. बाबासाहेब म्हणाले हे उपाय लवकर करा. कुठले उपाय? तर शेतीला उद्योगाचा दर्जा द्या आणि त्याच्यावरती जो भार आहे तो भार सेवा आणि उद्योग क्षेत्राकडे वळा. त्याचा उल्लेख सरांनी केला. मी पुढे जातो त्यासाठी बाबासाहेब म्हणाले की शेतीचं राष्ट्रीयकरण करा. आणि म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीचं सगळ्यात मोठं योगदान काय आहे तर त्यांनी जे स्टेट अँड मॅनेजमेंट दिलं त्याच्यात म्हणाले की शेती ही सरकारी मध्ये जमा झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला बियाणं, खत आणि अवजारं ही कोणी दिली पाहिजे? सरकारने दिली पाहिजे. आणि शेतकरी रिटायर झाला की त्याला पेन्शन मिळाली पाहिजे. आज इथे शेतकरी आहे, आज शेतकऱ्यांना पेन्शन नाही. पण पेन्शनची सुविधा बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये लिहून ठेवली होती. पण ते संविधानाचा भाग पडला नाही आणि इथल्या सगळ्या जमीनदारांनी विरोध केला. मी पुढे यासाठी सरकतोय की बंधूंनो, आज बिहार झालेला आहे.
आज विहारात नंतर इथे थांबता कामा नये. माझी अशी इच्छा होती की बाबासाहेबांना विहार काय म्हणून पाहिजे होती, तर बाबासाहेब विहार बोलले नाही, ते म्हणाले सेमिनरी. म्हणजे ती विद्यापीठ मला पुन्हा निर्माण करायची आहे की तुमचं विद्यापीठ हे नुसतं उपासना म्हणजे ते देऊळ बनता कामा नये, ते नवसाचं केंद्र बनता कामाला आहे, तर ते स्वप्नपूर्तीचं केंद्र बनलं पाहिजे. म्हणून सेमिनरी शब्द बाबासाहेबांनी वापरला. नुकतंच आमच्या ठाण्यामध्ये फाल्टन रोडला एक मुलगा भोजने नावाचा कोकणातल्या रायगड मधला IAS ऑफिसर झाला. त्याचा आता जयंतीमध्ये सत्कार झाला. नवी मुंबईमध्ये तुमच्या नवी मुंबईमध्ये वृषाली कांबळे नावाची मुलगी आमची बौद्ध समाजाची IAS ऑफिसर झाली. काय पाहिजे होतं बाबासाहेबांना? तुम्हाला प्रशासकीय अधिकारी बनलेलं. मग मला प्रश्न पडतोय की आमच्या कोकणात IAS ऑफिसर मराठ्यांमध्ये किती आहेत, कुंड्यांमध्ये किती आहेत, मुसलमानांमध्ये किती आहेत, भंडाऱ्यामध्ये किती आहेत, जरा माहिती घ्या. आणि मग तुम्हाला कळेल की कोकणात शिक्षणाचं प्रमाण फार फार कमी आहे. मला अभिमान वाटतो की आता नुकतीच ग्वादरमध्ये स्वाती सुर्वे नावाची आमची पोरगी IAS झाली. ग्वादरमध्ये मुलगी पहिल्यांदा IAS झाली. आज आपल्याकडे हे सगळं वातावरण भागलेलं आहे. पण आता आपण जयंतीमध्ये शिक्षणाच्या प्रेरणा रुजवल्या पाहिजेत. आज शाळा बंद होत आहेत, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका शाळा बंद होत आहेत, पण शिक्षण देणं थांबवायचं आहे का आपल्याला? तर आपली मुलं कशी सक्षम बनतील आणि शिक्षित बनतील याचं सगळं काम आज आपल्या विहारामध्ये व्हायला पाहिजे. तिथे कॉम्प्युटर असला पाहिजे, तिथे नेटवर्क असलं पाहिजे आणि आमची मुलं जगाच्या संपर्कात असली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्ध दिला, त्याचं कारण होतं त्याला जागतिक कम्युनिटी बनवायची होती आपल्याला. आणि बौद्ध धर्म हा जगभर पसरलेला आहे आणि जिथे जिथे तुम्ही जाल, आज तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी चायनामध्ये आहे, जपानमध्ये आहे, तुम्हाला थायलंडमध्ये आहे, मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये आहे, तुम्हाला मागणी आहे तिथे. पण आपली मुलं तशा पद्धतीने शिक्षण घेऊन तिथे पोहोचत नाही. आणि म्हणून आज आपली विद्यापीठ विहार ही विद्यापीठ झाली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी धम्म देण्याआधी त्यांनी सिद्धार्थ आणि मिलिंद कॉलेज उभं केलं. म्हणजे आमच्यासाठी ते काय आहे, नालंदा ते तक्षशिला. म्हणजे आधी विद्यापीठ होती म्हणून भारत महासत्ता होता. पुन्हा बाबासाहेबांना भारत महासत्ता बनवायचा होता म्हणून सिद्धार्थ आणि मिलिंद ही विद्यापीठ निर्माण केली. आणि मग 10 वर्षांनी गंमत दिला. आणि आज धम्म ज्या पद्धतीने वाढतोय, परवा कुणबी समाजाने घोषित केलं ग्वादरमध्ये की आम्ही कुणबी समाजाच्या वतीने बुद्धविहार बांधणार आहोत. आज कुणबी समाज अतिशय जवळ येतोय. आणि मग तुम्ही मगाशी जो उल्लेख केला तो करून मी थांबणार आहे तो असा की 1937 साली बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष निर्माण केला. त्याच्या आधी 1928 ला चिपळूणमध्ये आणि त्याच्यानंतर खोतीचं आंदोलन बाबासाहेबांनी लढलं. आणि म्हणून कोकणातल्या मराठ्यांना, कोकणातल्या कुंड्यांना, कोकणातल्या भंडाऱ्यांना, कोकणातल्या ओबीसींना आज जी जमीन मिळालेली आहे ना, ती 4% जमीन त्यांना वारसा हक्काने मिळाली. उरलेली 96% जमीन बाबासाहेबांच्या खोतीच्या आंदोलनामुळे मिळाली. आमच्या मराठ्यांना, कुंड्यांना आपण हे समजून सांगितलं पाहिजे. अरे आम्ही नोकरी लागलो, मग पैसे आले, मग आम्ही जमीन विकत घेतली. आम्ही तर शेतमजूर पण नव्हतो है ना. पण तुम्हाला बाबासाहेबांनी खोतीच्या आंदोलनातून थेट जमिनी दिलेल्या आहेत. आणि पहिली जयंती तर मराठावाडी झाली पाहिजे, पहिली जयंती तर कुणबीवाडी झाली पाहिजे. आणि तुम्हाला थेट जमिनी मिळालेली आहे. पण त्या जमिनीत आज तुम्ही काय करताय ते पण महत्वाचं आहे. म्हणून ह्याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः खेड तालुक्याने 1937 साली बाबासाहेबांचे 3 आमदार निवडून दिले होते या रत्नागिरी जिल्ह्यात. ब्राह्मण समाजाचे कॉम्रेड शामराव परुळेकर, आनंद चित्रे कायस्थ समाजाचे आणि पूर्वाश्रमीच्या महाराजचे तुमच्या तुळसातले कुठलं गाव ते तुम्हीला गाडगे पुरुष मध्ये हे आमदार झाले. आणि त्यानंतर 57 ला ह्याच खेळमधून मराठी कांबळेसाहेब एक उल्लेख करायला विसरले. मी धोत्रे गुरुजींचा नाच झाला, त्याचा मला अभिमान आहे. धोत्रे गुरुजींमुळे ऍडव्होकेट पाटणे हे वाणी समाजाचे, बरोबर ना, वाणी समाजाचे आमदार ह्याच आंबेडकर चळवळीने निवडून दिले होते. नियाज ह्याला हाती निशाणे काढले, हे आपण विचारता कामा नये. म्हणजे तुमचा खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्हा हा आंबेडकर चळवळीचं केंद्र आहे, पाले केंद्र. आणि बघ आता
जाता जाता दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे. तुम्ही गुंड्यात का आलो याचा उल्लेख विजय तांबेंनी केला. मी आता दाजी दादांवरती पुस्तक लिहिते आणि त्यांची मुलगी जर्मनीत असते. तुमच्या गावाची कन्या पुढे आहे जर्मनीमध्ये. ती जर्मनीतून सप्टेंबर ऑक्टोबरला येणार आणि त्यावेळी तिची लाईव्ह मुलाखत घ्यायची. मी विजय तांबेंना आशिषावर बोलवेन की आपण लाईव्ह ती शूटिंग करायचं आणि ती घ्यायचं आहे. मला नेहमी असं वाटतं की आमचे लोक घाबरून जीवन जगतायत, पण एक काळ असा होता की मुंबईवरती आमच्या लोकांनी राज्य केलंय. आणि मग मी त्या अर्थानं म्हणतोय की अरे मुंबईचा पहिला डॉन हा देवी दादा, हा पूर्वाश्रमीचा महान समाजाला होता, ज्याचं मुंबईवरती राज्य होतं. किती लोकांना माहिती आहे? देवी दादा माहिती आहे तुम्हाला? नाही. आणि मग मुंबईचा दुसरा डॉन दाजी दादा. आणि आमचा प्रयत्न असा आहे की दाजी दादापेक्षा ज्युनियर असलेला वर्धा राजांवरती नायकन आणि दयावान नावाचा पिक्चर निघतो. येणाऱ्या काळात आम्ही दाजी दादांवर सुद्धा पिक्चर काढणार. आणि तुमच्या पुण्याचा माणूस दाजी दादा हा बाबासाहेबांचा बॉडीगार्ड असतो. एवढीच ओळख नाही त्यांची, तर त्याची ओळख आहे कोहिनूर मिलच्या मालकाला त्यांनी वाचवलं आणि आज ज्या लोक ते मारत होते तेव्हा पळून लावलं. कोहिनूर मिलच्या मालकाला त्यांचे पाय धरले आणि सांगितलं तुम्ही माझ्याकडे नोकरी दाखवलं आहे. अरे बाबासाहेब जेव्हा बोलवतात तेव्हा मला जावं लागतं, मला तुझ्याकडे नोकरी द्यायला वेळ आहे. तुम्हाला फक्त महिन्यात एकदा या सही करायला आणि पगार माझ्याकडे घेऊन जा. दाजी तांबे जिवंत असेपर्यंत कोहिनूर मिलचा त्याला पगार चालू. अरे तो डॉन. आणि मी त्याला प्रत्यक्ष बघितलेला आहे. माझे वडील त्यांचे फॅन होते आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या पुस्तकात येणार आहे सगळ्यांनी. आता काय तुम्हाला एक्सपोज करत नाही. आणि दुसरी व्यक्ती SY तांबे, संयुक्त फेडरेशनचे मुंबईच्या जिल्ह्याचे ते अध्यक्ष सेक्रेटरी होते. आणि तुम्हाला हे माहिती नसेल की बाबासाहेबांचं शव जेव्हा विमानतळावरने काढलं तेव्हा ते हात लागलेले आहेत ते SY तांबेचे लागलेले. बाबासाहेबांचं शव तिथून विमानतळावरनं बाहेर काढताना आणि जेव्हा बाबासाहेबांच्या शवाला आगळी द्यायची वेळ आली, आगळी द्यायची वेळ आली आगळी द्यायची वेळ आली त्यावेळेस मुंबई सरकार त्यांनी ठरवलं की राष्ट्रपुरुष असल्यामुळे आम्ही शासनाच्या वतीने आगळी देणार. त्यावेळेस त्यांना खटकावून सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर ही शासनाची प्रॉपर्टी नाही, ही आमच्या समाजाची प्रॉपर्टी आहे. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने चंदनाच्या लाकडांमध्ये बाबासाहेबांचा अग्नी देण्याचं काम त्यावेळेस SY तांबेच्या पुढाकाराने घडून आलं. हे SY तांबे तुमच्या गावचे आणि म्हणून या दोन लोकांचा उल्लेख तुमच्या स्मरणिकेमध्ये यायला पाहिजे होता अशी माझी दिवसावरती त्याच्यामध्ये. परंतु ठीक आहे, मी हे जाहीर भाषणात यासाठी सांगतोय की गुंदे गाव हा ऐतिहासिक गाव आहे आणि त्या गावात मी तुमच्या प्रथम नागरिकांसमोर ही गोष्ट सांगत आहे. कारण बाबासाहेबांनी दोघांना मोठे अधिकार दिले, एक पंतप्रधान आणि नंतर सरपंच. तुम्हाला दोघांना मोठे अधिकार दिले. सरपंचाला अधिकार आहे तोच पूर्ण देशात प्राईम मिनिस्टरला आहे, PM ला आहे. पण आपल्याला ही गोष्ट माहिती असली पाहिजे की हे सगळे अधिकार आज तुम्हाला मिळालेले आहे हे दिले कोणी? तर मुसलमानांसाठी शर्यतचा कायदा आहे, ख्रिश्चनांसाठी इस्लामचा कायदा आहे, ख्रिश्चनांसाठी बायबलचा कायदा आहे, पारशांसाठी पारशी कायदा आहे. पण हिंदूंसाठी पण एक कायदा आहे, त्याला हिंदू लॉ म्हणतात. तो कोणी लिहिला? कुठल्या शंकराचार्यांनी लिहिला? कुठल्या बापू आम्हाने लिहिला? कुठल्या महाराजांनी लिहिला? कुठल्या हृदय सम्राटांनी लिहिला? हे हिंदूंना माहिती नाही. बरं, या हिंदू लॉ खाली, हिंदू कायद्याखाली 4 धर्माचे लोक येतात. एक आहे हिंदू, दुसरा आहे जैन, तिसरा आहे शीख आणि चौथा आहे बौद्ध. हे 4 धर्माचे लोक हिंदू कायद्याखाली येतात. बरं, ह्या कायद्याने तुम्हाला काय दिलं? त्या कायद्याने पहिला अधिकार दिला वारसा हक्क, दुसरा कायदा दिला संपत्तीचा अधिकार, तिसरा अधिकार दिला घटस्फोट घेण्याचा अधिकार आमच्या महिलांना. आता लगेच नवऱ्याला सांगू नका की आता लगेच मी घटस्फोट घेईन. पण बाबासाहेब तो अधिकार तुम्हाला या कायद्याने दिला. कारण हिंदू स्त्रीला 7 जन्म एकच पती, तो किती उच्च पती करणार आपला तरी तिची सुटका नाही. पण ह्या कायद्याने तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार. आणि या कायद्याने माझ्या आया बहिणींनो
तुम्हाला मालमाल करून ठेवलेलं आहे. काय मालमाल केलं? आम्हाला पुरुष म्हणून फक्त वडिलांच्या संपत्तीत अधिकार आहे, पण माझ्या आई बहिणींनो, तुम्हाला तुमच्या वडिलांच्याही संपत्तीत अधिकार आहे आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्याही संपत्तीत अधिकार आहे. डबल संपत्तीचा अधिकार तुम्हाला मालमाल करून टाकलेला आहे. म्हणजे भावाला बोलवून है ना. पण हा अधिकार तुम्हाला आहे हे माहिती असलं पाहिजे. हा हिंदू लॉ कोणी दिला? जे सगळे संपत्ती घेतात, पण लॉ कोणी केला हे माहिती नाही. तो लॉ लिहायला दुसरा तिसरा कोणी नसून ते बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून येणारा काळात बाबासाहेबांची जयंती कशी झाली पाहिजे? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी राष्ट्रीय सण म्हणून साजरा होतो. येणारा काळ 14 एप्रिल राष्ट्रीय सण बनला पाहिजे. कारण या वर्षी जयंती 153 देशात आली. त्याच्या अनेक देशात बाबासाहेब गेले सुद्धा नाही. त्यावर्षी पाकिस्तानने पण बाबासाहेबांची जयंती केली. कोणी? पाकिस्तानने. आणि पाकिस्तानचे लोक म्हणतात आमची घटना जर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली असती तर पाकिस्तानची ही अवस्था झाली नसती. आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी उपकार केलेले आहेत, परंतु त्याची जाणीव फक्त बहुधांनी ठेवलेली आहे, बाकीच्यांनी विसरलेली आहे. आणि म्हणून येणारा काळ समस्त बहुजनांना ही सारखी जाणीव जयंतीच्या माध्यमातून करून देऊया. आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकलं आणि कोणी तोटा काढला नाही त्याबद्दल तुमचे धन्यवाद करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.